मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कसपटे कुटुंबियांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींना सोडणार नाही, तुम्ही जो वकील मागाल तो देऊ, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट। वैष्णवीचे आई-वडील आणि अजितदादा यांच्यात बंद दाराआड चर्चा। प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विनंती त्यांना करू, अजितदादांची प्रतिक्रिया। वैष्णवी हगवणे प्रकरणात माझा काय दोष, मी त्या लोकांना तसं कृत्य करायला सांगितलं का, आरोपांवरून अजितदादा संतापले। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी। दोघांनाही स्वारगेट परिसरातून केली होती अटक। हगवणेंना जास्त दिवस पोलीस कोठडी मिळायला हवी होती, अनेक गुन्हे उघड झाले असते। वैष्णवीचे वडील कसपाटेंची प्रतिक्रिया। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आतापर्यंत 12 जणांची साक्ष नोंदवली। वैष्णवीला नवरा शशांकने मारहाण केलेला पाईप जप्त। मारहाणीमुळे प्रकरणात आणखी एका कलमाची वाढ। अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा कायम। हगवणेला पश्चाताप नाहीच, सुनेच्या आत्महत्येनंतर पश्चाताप होतो झाला का, पत्रकारांच्या प्रश्नावर हगवणेने नकारार्थी मान हलवली। आलिशान गाड्यांसह फार्म हाऊसवर मुक्काम करत वैष्णवीचा दीर, सासऱ्याचा 7 दिवस राजेशाही थाट। अटकेआधीची मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना राजेंद्र हगवणेची सीसीटीव्ही दृश्य समोर, तर हगवणेंनी वापरलेली थार कार जप्त। उद्धव ठाकरेंची कसपटे कुटुंबियांना फोन करत विचारपूस, आम्ही तुमच्या सोबत आहोत। वैष्णवीच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंचा कुटुंबियांना धीर। वैष्णवीच्या जावेने तक्रार केली तेव्हाच कारवाई का नाही, चाकणकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये, रोहिणी खडसेंचा निशाणा। रोहिणी खडसेंकडून धमकी मिळाल्याची नाफडेंकडूनच्या पत्नीची तक्रार। दिव्याखाली अंधार असणाऱ्यांनी बोलूच नये, रुपाली चाकणकरांचा खडसेंवर पलटवार। मुख्यमंत्री फडणवीस उद्यापासून दिल्ली दौऱ्यावर। नीती आयोग आणि मुख्यमंत्री परिषदेला हजेरी लावणार। मुंबईत पालिका निवडणुकांसाठी भाजपचं मिशन 150 सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागतील, तयारीला लागा। सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडून आणायच्या, फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना। बीएमसी निवडणुकीत 227 पैकी 100 जागांवर शिवसेनेचा दावा। माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या शिंदेंच्या सूचना। शिवसेनेकडून 70 ते 75 संभाव्य उमेदवारांची तयारी, सूत्रांची माहिती। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे, तिथीप्रमाणे सोहळा झाला पाहिजे, संभाजी भिडेंचं वक्तव्य। भिडेंसारख्या वाचाळवीरांना सत्ताधाऱ्यांनी लगाम लावावा, अन्यथा महाराष्ट्राचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही। शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा भिडेंना इशारा। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार। मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। राज्यात 45 कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत सर्वाधिक 35, पुण्यात 4, कोल्हापुरात 2, तर ठाणे लातूरमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद। रायगडमध्येही दोघांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं। पाकिस्तानच्या विमानांसाठी भारताचं हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा निर्णय। 23 जूनपर्यंत पाकिस्तानच्या विमानांना भारताच्या हद्दीत उड्डाण करता नाही येणार। भारत अण्वस्त्राची धमकी सहन करणार नाही। दहशतवादाविरोधात भारताला स्वरक्षणाचा अधिकार, तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारणार नाही, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ठणकावलं। भारताचे परराष्ट्र धोरण कोलमडलं, पाकचा निषेध करण्यात कोणताही देश आपल्यासोबत का आला नाही, राहुल गांधींचा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना सवाल। ट्रम्प यांचा विरोध झुगारून ॲपलची भारतात $1.5 अब्ज गुंतवणूक। फॉक्सकॉनद्वारे प्रकल्प विस्तार होणार। अमेरिकेच्या बाहेर आयफोन बनल्यास 25% टॅक्सची ट्रम्प यांची धमकी। अमेरिका 1 जूनपासून युरोपियन युनियनला 50% टॅरिफ लावणार। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।